नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. तर आपण आलो आहोत आणखी एक क्वेश्चन घेऊन, जो PYQ आहे 2023 ला आलेला CET ला. आणि हा पण क्वेश्चन आहे जनरल सोल्युशन वरती. ठीक आहे, तर तुम्हाला काय विचारलंय बघा. हे इक्वेशन दिलंय आणि या इक्वेशनचं तुम्हाला जनरल सोल्युशन फाइंड करायचं आहे. तर इक्वेशन काय अगदी समजून घ्या. याच्यामध्ये रेशो जे यूज केलेत, रेशो आहे एक सेक आणि कोसेकचा रेशो यूज आहे. बरोबर आहे, सेक आणि कोसेक. तर आपल्याकडे जे फॉर्म्युलेज आहेत जनरल सोल्युशन करताना, जे 6-8 फॉर्म्युले लिहून दिलेले आहेत. ओके, त्या फॉर्म्युल्यामध्ये मला फॉर्म्युले फक्त साइन, कॉस, टॅन आणि परत साइन स्क्वेअर, कॉस स्क्वेअर, टॅन स्क्वेअर. त्याच्यानंतर साइन थिटा इक्वल टू 0, कॉस थिटा इक्वल टू 0 आणि टॅन थिटा इक्वल टू 0 असे टोटल 9 फॉर्म्युले तुम्हाला लिहून दिले आहेत. कुठेही फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला सेक आणि कोसेक दिसत नाही. ओके, जे फिक्स फॉर्म्युला आहे त्यांचे. ओके, त्याच्यामध्ये सेक आणि कोसेक कुठे दिसत नाही. तुम्हाला त्यावेळेस काय सांगितलं होतं की जो क्वेश्चन येतो, जर सेक आला असेल तर त्याला इन्व्हर्स करायचं, कॉस मध्ये घेऊन यायचं. कोसेकला इन्व्हर्स काय असतं, साइन, तर साइन मध्ये घेऊन यायचं आणि मग तुम्हाला तो क्वेश्चन सॉल्व्ह करायचा असतो. ओके, तर आपण काय करू, हा जो सेक आहे त्याला चेंज करू, आपण कॉस मध्ये घेऊन येऊ. तर हे असं येईल, इथे लिहितो मी 3 अपॉन सेक स्क्वेअर खाली काय येतं, कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 2 डिवाइडेड बाय कोसेक खाली काय बनतं, साइन थिटा. क्रॉस मल्टिप्लाय करून घ्या, काय येईल 3 साइन थिटा. ओके, 3 साइन थिटा आणि हे तर इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थिटा. बरोबर आहे. याच्यानंतर एका साइडला साइन आहे, एका साइडला कॉस आहे. ठीक आहे, तर आपल्याला काय करावं लागेल, एक तर या साइनला कॉस करायचं, नाही म्हटलं तर या कॉसला साइन करून घ्यायचं. तर इझी कोणता आहे, तर इझी आहे कॉस स्क्वेअरला साइन मध्ये कन्वर्ट करणे. ठीक आहे, तर कसं येईल, तर आयडेंटिटी यूज करायची. कॉस स्क्वेअर इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा, सिंपल आयडेंटिटी आहे, ती यूज करा. काय येईल मग, हे 3 साइन थिटा इक्वल टू 2 इंटू कॉस स्क्वेअर काय असतं, 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. बरोबर, 2 ने आतमध्ये डिस्ट्रीब्यूट करून घ्या 2, हे तर 2 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. ओके, आणि या साइडला आहे 3 साइन थिटा. तर सर्व टर्म एका साइडला घेऊन या, ही टर्म इकडे शिफ्ट करा, हे तर 2 साइन स्क्वेअर थिटा, नंतर हे प्लस 3 साइन थिटा आणि हे इकडे घेऊन या 2 मायनस 2 इक्वल टू 0. तर हे इक्वेशन येईल. आता याच्यामध्ये सर्व ठिकाणी साइन आहे आणि दिस इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन इन साइन स्क्वेअर. साइन स्क्वेअर मध्ये क्वाड्रॅटिक आहे. ओके, डायरेक्ट करता येत असेल तर काही फरक पडत नाही, काढू शकता तुम्ही डायरेक्टली. आता तुम्ही साइनच्या ठिकाणी टी वगैरे पुट करा किंवा एम व्हेरिएबल पुट करा आणि मग तुम्हाला क्वाड्रॅटिक दिसेल आणि मग त्याची व्हॅल्यू काढायची असतात. ठीक आहे, तर मी यावेळेस काय करणार आहे, मी साइन मध्ये सॉल्व्ह करणार आहे. ओके, तर क्वाड्रॅटिक मध्ये काय करतो आपण, 2 इंटू 2 या दोघांचा प्रोडक्ट किती येतो, -4. -4 चे 2 फॅक्टर पडायला पाहिजे. फॅक्टर काय येतील, तर तुम्हाला मल्टिप्लिकेशन -4 पाहिजे आणि ऍडिशन +3 पाहिजे. तर +3 साठी तुम्हाला काय करावं लागेल, 4 आणि 1 असे फॅक्टर घ्यावे लागतील. प्रोडक्ट मायनस पाहिजे, त्यामुळे एकाला मायनस करा. तर या दोघांचा प्रोडक्ट -4 येतो आणि दोघांचे ऍडिशन किती येते, +3 येते. बरोबर आहे. असं असेल तर डायरेक्टली आन्सर कसं करायचं, डायरेक्टली आन्सर शॉर्टकट सांगितलेला आहे क्लासमध्ये. साइन थिटा इक्वल टू काय येतं, मग हा जो फॅक्टर आहे साइन चेंज करायचं, किती येतं, -4. ओके, आणि ऑर साइन थिटा इक्वल टू याचा फॅक्टर साइन चेंज करा, किती येतं, 1. ओके, साइन चेंज करून घ्यायचे. पण हे आन्सर केव्हा सांगायचं, असं तर इथं 1 असेल तर, आणि या ठिकाणी जर 1 नसेल तर जी व्हॅल्यू आहे त्याच्याने काय करायचं, दोघांना डिवाइड करायचं असतं. म्हणजे या 2 ने डिवाइड करा, हे 2 येतं, याला पण डिवाइड करा, हे 2 येतं. बरोबर आहे. याला सॉल्व्ह केलं तर किती येतं, हे 2 1 जा 2 2 जा, म्हणजे याची व्हॅल्यू येते -2. साइन थिटाची व्हॅल्यू किती आली, -2. आणि मला सांगा, साइन थिटा मध्ये साइनची रेंजच असते -1 टू +1. -2 आन्सर हे पॉसिबल नाही. ओके, हे पॉसिबल नाही, त्यामुळे हे कॅन्सल होईल आणि आपलं सोल्युशन काय येईल, साइन थिटा इक्वल टू 1/2 आपला आन्सर येईल. बरोबर आहे. आता तुम्हाला याचं जनरल सोल्युशन विचारलं होतं. याचं जनरल सोल्युशन म्हणजेच या इक्वेशनचं जनरल सोल्युशन. ओके, आपल्याला सिम्प्लिफाय करून असं बनवलं होतं, ही व्हॅल्यू पॉसिबल नाही, त्यामुळे हे आपला आन्सर असेल. ठीक आहे, त्याला सॉल्व्ह कसं केलं असतं मग आपण, 1/2 म्हणजे साइन मध्ये 1/2 केव्हा येतं रे, साइन मध्ये 1/2 येतं 30 डिग्रीला. तर 30 डिग्री म्हणजे काय, साइन π/6 ला येतं. बरोबर आहे. आणि हे साइन थिटा इक्वल टू साइन π/6 सारखं. अशा टाइप मध्ये जनरल सोल्युशन काय असतं, देअरफॉर जनरल सोल्युशन काय येईल मग, तर थिटा इक्वल टू ओके n π प्लस -1⁻n. ओके, आणि हा जो अँगल असतो π/6 तो अँगल तुला यायचा असतो π/6.
तर हे येईल आपलं जनरल सोल्युशन. ऑप्शन मध्ये मॅच करून बघा ही क्वांटिटी कुठं आहे. ओके, तर हे आहे ऑप्शन नंबर सी मध्ये. ओके, एकदम सिंपल क्वेश्चन होता, फक्त मला हे इतकं सॉल्व्ह करता आला पाहिजे होतं. आणि लॉजिक काय माहित पाहिजे, तर सेक, कोसेक आणि कॉट असे जर ट्रिग्नोमेट्रिक रेशिओज आले असतील तर सांगितलं तुम्हाला की त्यांना कन्वर्ट करून साइन, कॉस आणि टॅन याच्यामध्ये घेऊन यायचं. आणि एकदा तुम्हाला साइन, कॉस, टॅन मध्ये आले त्यांचे रिस्पेक्टिव्ह फॉर्म्युले आहेत, ते फॉर्म्युला युज करायचं आणि जनरल सोल्युशन लिहायचं. हा क्वेश्चन 23 लिहिलेला आहे. ओके, असे आपण आतापर्यंत 4-5 क्वेश्चन्स घेतलेले आहेत, 4-5 व्हिडिओ आहेत. तुम्ही हे 4-5 जरी व्हिडिओ पाहिले तर तुम्हाला याच्यावर जर नेक्स्ट इयरला क्वेश्चन आला तुम्हाला क्वेश्चन रॉंग होणार नाही, तुम्हाला 100% क्वेश्चन सॉल्व्ह करता येणार. ओके, तर आपण भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला ह्या व्हिडिओची जी ऑडिओ क्वालिटी आहे ती कशी आहे सांगा कम्पेअर टू अदर व्हिडिओज. ओके, म्हणजे आता आपण काय केलंय, माईक घेतलेला आहे त्यामुळे याची क्वालिटी कशी आहे त्याचं थोडं सजेशन द्या, म्हणजे आपल्याला ठेवायचं की नवीन घेता येतं, नवीन घ्यायचा विचार करता येईल. ओके, तोपर्यंत बाय बाय.